नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण द्वितीय सत्राच्या या अभ्यासिकेमध्ये राज्याचे जे काही विधानमंडळ आहे या विधानमंडळाची रचना आणि कार्य या संदर्भात माहिती बघणार आहोत. प्रत्येक घटक राज्याला केंद्राप्रमाणे स्वतःचे एक विधानमंडळ त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले दिसून येते. या विधानमंडळामध्ये विधानसभा, राज्यपाल आणि विधान परिषद यांची मिळून त्या ठिकाणी विधानमंडळ त्या ठिकाणी राज्याचं बनत असते. परंतु बहुतांशी आपल्याकडं अनेक घटक राज्यामध्ये विधान परिषद हे द्वितीय सभागृह आढळून येत नाही. त्याऐवजी विधानसभा आणि राज्यपाल हेच राज्याचा कारभार करत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु गरज वाटल्यास किंवा त्या राज्याची जर इच्छा असेल तर ते राज्य आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार विधान परिषदेची निर्मिती करावी अशी केंद्राकडे मागणी करत असते. तरच मग त्या राज्यामध्ये विधान परिषद या ठिकाणी निर्माण होत असते. आज रोजी जर आपण बघितलं महाराष्ट्रासह अशा 5 राज्यामध्ये फक्त विधान परिषद हे द्वितीय सभागृह आपल्याला आढळून येते. मात्र विधानसभा हे प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला आढळून येत असते. यामध्ये आपण सुरुवातीला मग आज ज्याप्रमाणे देशाचा राज्यकारभार करण्यासाठी 2 केंद्रीय कार्यकारी प्रमुख असतात, 2 प्रमुख असतात. त्यामधला एक जो असतो कार्यकारी प्रमुख आणि एक असतो नामधारी प्रमुख. भारताचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असून देशाचा संपूर्ण कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. तशा स्वरूपामध्ये राज्याचा सैद्धांतिक किंवा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात आणि राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने त्या ठिकाणी चालू असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जसं शासनाचे प्रमुख पंतप्रधान असतात, वास्तविक कार्यकारी सत्ता देशाची पंतप्रधानाच्या हाती एकवटलेली असते. तशा स्वरूपामध्ये स्थानिक राज्याचे किंवा राज्याचे जे काही विषय अधिकृत असतात त्या विषय मिळून किंवा राज्यामध्ये मुख्यमंत्र्याची वास्तविक सत्ता त्या ठिकाणी राहत असलेली आपल्याला दिसून येते. घटनात्मक दृष्टीने जर बघितलं तर मुख्यमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचं पद आहे. कारण त्या देशाच्या राज्यावर त्या देशाच्या मुख्यमंत्र्याचा वर्चस्व राहत आलेला आहे. अनेक लोक कल्याणकारी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले देखील आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, शरद पवार असतील, वसंतराव नाईक असतील, शंकरराव चव्हाण असतील, अशा अनेक राजकीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरती प्रभाव किंवा पाडलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये अनेक मुख्यमंत्री त्या ठिकाणी आपला एक ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर म्हटलेला आहे. अलीकडील काळामध्ये आपण जर विचार केला, फडणवीस असतील, शिंदे असतील, एकंदरीत राज्याचं संपूर्ण राज्य सकट हाकण्याची भूमिका मुख्यमंत्री त्या ठिकाणी पार पडत असतात. म्हणूनच मग मुख्यमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचं असतं. राज्याच्या राजकारणाभोवती, समाजकारणाभोवती, अर्थकारणाभोवती मुख्यमंत्री हे पद त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. मग यामध्ये आज आपण राज्याचे जे काही प्रमुख असतात, घटनात्मक प्रमुख ते म्हणजे राज्यपाल, या राज्यपालाच्या पदासंदर्भातली माहिती या ठिकाणी बघणार आहोत. आणि राज्यपालाचे कोणकोणते कार्य आपल्याला त्यांना पार पाडावे लागतात याचा देखील उहापोह या ठिकाणी करणं आपल्याला गरजेचं आहे. राज्यपालाची नेमणूक जर बघितली आपण, राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात. राज्यपालाची नेमणूक करत असताना देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाशी चर्चा करूनच त्या ठिकाणी राज्यपालाची नियुक्ती त्या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात. मात्र राष्ट्रपती नियुक्ती करत असताना तो सक्रिय राजकारणामध्ये असला नंतर त्याला राजकारण सोडून द्यावं लागते आणि नामधारी प्रमुख म्हणून राज्यपाल त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी पार पडत असतो. मग अत्यंत महत्त्वपूर्ण हे पद, या पदावर नियुक्ती करत असताना भारताचे राष्ट्रपती अशा व्यक्तीची त्या पदावर नियुक्त करतात की ज्यांना राजकारणाचा सखोल अभ्यास आहे, समाजकारण, अर्थकारणाचं ज्याला ज्ञान आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्यक्तीची त्या ठिकाणी निवड होत असते. परंतु ही निवड करत असताना एक अट त्या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेली आहे किंवा पाळण्यात आलेले आपल्याला दिसून येतो. एखाद्या राज्याचा जर राज्यपाल एखाद्याला नियुक्त करत असेल तर तो राज्याचा रहिवासी असता कामा नये किंवा त्याचं
राज्याच्या बाहेरचा तो असला पाहिजे, हा उद्देश याच्याकरता ठेवण्यात आला की सक्रिय राजकारणातून राज्यपाल हे बाजूला असले पाहिजे. म्हणून ही तरतूद भारताच्या राज्यघटनेमध्ये केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणूनच भारताच्या राष्ट्रपतींचा सल्ला हा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. राज्यपालाची नियुक्ती करत असताना त्या ठिकाणी जे काही पात्रता लोकसभा, राज्यसभेचे किंवा इतर कोणतेही निवडणूक लढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पात्रता आपल्याकडे ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे तो भारताचा नागरिक असावा. मग राज्यपाल होणारी नियुक्ती देखील करत असताना तो भारताचा रहिवासी असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण परकीय नागरिकाची भारताच्या कोणत्याही घटनात्मक पदावर नियुक्ती करता येत नाही. म्हणून पहिली अट आपण बघितली की तो भारताचा सर्वप्रथम नागरिक असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने वयाचे एकूण 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे किंवा 35व्या वर्षी तो राज्यपालाची नियुक्ती करण्यासाठी पात्र त्या ठिकाणी ठरला जात असतो. आणि तो शासकीय नोकर किंवा कोणत्याही सभागृहामध्ये प्रतिनिधित्व तो नसावा. आणि एखाद्या व्यक्ती जर राज्यपाल म्हणून नियुक्ती केली तर त्याला एखाद्या जो सभागृहाचा तो नेता आहे किंवा एखाद्या पदावर आहे तो पदाचा त्याला राजीनामा त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. अनेक सक्रिय व्यक्तींची देखील निवड ही राज्यपालावरती झालेली आपल्याला दिसून येते. जसे राष्ट्रपतीमध्ये देखील आपण बघेल अनेक सक्रिय व्यक्ती देखील भारताच्या राष्ट्रपती झालेले आहेत. यामध्ये प्रतिभाताई पटेल असेल, यानंतर प्रणव मुखर्जी असतील, अशा अनेक व्यक्तींची आपल्याला नावं घेता येईल की जे सक्रिय राजकारणामध्ये असल्यानंतर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती झाली. परंतु जेव्हा त्यांचे राष्ट्रपती किंवा राज्यपाल एखाद्या व्यक्तीची नियुक्ती होत असते त्यावेळेस त्याला आपल्या पहिल्या सभागृहाचा राजीनामा त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. आणि कोणत्याही प्रकारे शासनाचं प्रलोभनाचं पद किंवा तो शासकीय नोकर त्या ठिकाणी असता कामा नये. असेल तर त्याला त्या पदाचा राजीनामा त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. ही अट त्या ठिकाणी घातलेली आहे. आणि तो थकबाकीदार आणि दिवाळखोर देखील असता कामा नये. कारण अशा दिवाळखोर व्यक्तीची नियुक्ती कोणत्याही घटनात्मक पदावर करता येत नाही. म्हणून राज्यपालाच्या नियुक्तीसाठी हा पात्रता त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जसा भारताचे राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा गृहीत धरण्यात आलेला आहे, तशाच स्वरूपाचा राज्याचा राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षे गृहीत धरण्यात आलेला आहे. हे 5 वर्ष पूर्ण होण्या अगोदर राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा राष्ट्रपती आपल्या मर्जीनुसार राज्यपालाचा राजीनामा स्वतः मागवू देखील शकतात. म्हणजेच एकंदरीत ढोबळमानाने राज्यपालांचा हा कार्यकाळ 5 वर्षाचा गृहीत धरण्यात आलेला आहे. एका राज्यासाठी एक राज्यपाल किंबहुना 1 किंवा 2 राज्याची जबाबदारी अनेक राज्यपालावरती टाकण्यात आलेली देखील आहे. अशा स्वरूपामध्ये राज्यपालाला आपली भूमिका त्या ठिकाणी वठवावी लागत असताना आपल्याला दिसून येत असतात. आणि राज्यपालपदी नियुक्त झालेल्या व्यक्तीला त्या देशाच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे शपथ त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे अशा स्वरूपामध्ये राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नेमणूक झालेल्या व्यक्तीची त्या ठिकाणी देत असतात. आणि आपल्या गुप्ततेची शपथ देखील राज्यपालांना त्या ठिकाणी घ्यावी लागत असतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ही शपथ राज्यपालांना त्या ठिकाणी देत असतात. राज्यपालांना अत्यंत प्रकारचे वेतन, आकर्षक वेतन राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या ठिकाणी देत असतं. एवढंच नव्हे, त्यांच्यासाठी एक राजभवन देखील त्या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपाची एकंदरीत राज्याचे राज्यपाल अत्यंत महत्त्वपूर्ण पदाची निर्मिती आपण केलेली आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या संसदीय शासन पद्धतीमध्ये एक नामधारी प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख असतो. तशा स्वरूपामध्ये राज्यामध्ये एक नामधारी प्रमुख आणि वास्तविक कार्यकारी प्रमुख ही अशी रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तरी देखील राज्यपाल हे अत्यंत महत्त्वाचं पद त्या ठिकाणी दिसून येतं. जरी नामधारी असलं तरी अनेक प्रकारचे अधिकार भारताच्या राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून येतात. घटनेमध्ये अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर आज आपण भारताच्या राज्यपालांची जी काही कार्य असतात, त्यांनी जी कामे पार पाडावी लागतात, त्या कामांचा आपण या ठिकाणी पुन्हा नव्याने अभ्यास करूया. तर यामध्ये सर्वप्रथम राज्यपालांचे कार्य करण्याच्या अधिकाराचं वर्गीकरण करायचं झालं तर कायदेविषयक स्वरूपाचे काही कामकाज त्यांनी त्या ठिकाणी पार पाडावं लागत असतं. याशिवाय
कार्यकारी प्रमुख म्हणून देखील काही कामं त्यांना त्या ठिकाणी पार पाडावे लागत असतात. आर्थिक स्वरूपाचे कामं असतील किंवा काही विशेष अधिकार असतील किंवा इतर अधिकार असतील, असे अनेक कामं जसे भारताचे राष्ट्रपती पार पाडत असतात तशाच स्वरूपामध्ये राज्याच्या मर्यादित राज्याचे अधिकार आणि काम त्या ठिकाणी राज्यपालाला आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी लागत असतात किंवा आपले कामकाज त्या ठिकाणी पार पाडावे लागत असताना आपल्याला दिसून येतात. राज्यातील त्यांच्या विधिविषयक कायदेमंडळाच्या अधिकारावर आपण सर्वप्रथम चर्चा करूया. या अधिकारामध्ये सर्वप्रथम त्यांचा अधिकार म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचं काम किंवा आमंत्रित करण्याचं काम राज्यपालांचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अधिवेशनाची तारीख ठरवणे, अधिवेशन स्थगित करणे किंवा विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम महाराष्ट्राच्या राज्यपालांना देखील पार पाडावे लागत असताना दिसून येतात. एकंदरीत राज्यपाल हे कायदेमंडळाचे सदस्य नसले तरी विधिमंडळ रचनेतील अविभाज्य भाग आहे, म्हणून त्यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची राहत असलेली आपल्याला दिसून येते. राज्य सरकार घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यास स्वतःचा खास अधिकार वापरून राष्ट्रपतींना अहवाल पाठवितात. परिणामी राष्ट्रपती तेथे 356व्या कलमाचा वापर त्या ठिकाणी करत असतो आणि 356व्या कलमाचा ज्या राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल त्यावेळेस त्या राज्याचे सर्व अधिकार राज्यपालामार्फत काय केंद्र सरकार त्या ठिकाणी चालवत राहत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विधिमंडळात्मक अधिकार किंवा ते आपल्याला बघायचं म्हणल्यानंतर तो म्हणजे राज्य विधिमंडळ राज्यसूचीतील विषयावर कायदे करीत असते. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी केल्याशिवाय विधेयकाचे रूपांतर कायद्यात होत नाही. राज्यपाल एखादे विधेयक पुनर्विचारासाठी परत विधिमंडळाकडे पाठवू शकतात. एखादे विधेयक वादग्रस्त असेल तर राज्यपाल हे राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेत असतात. निवडणुकानंतरचे पहिले अधिवेशन किंवा प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त अधिवेशनात राज्यपालांना अभिभाषण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. या अभिभाषणातून ते राज्य सरकारची धोरणे, भूमिका आणि अपेक्षा व्यक्त करत असतात. वटहुकूमावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार राज्यपालांचा असतो. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसते आणि कायद्याची तर गरज भासते अशा वेळी वटहुकूम काढावे लागतात. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यावर 6 आठवड्यांच्या आत वटहुकुमावर विधिमंडळाने मंजुरी द्यावी लागते. राज्यपाल एखादी सूचना किंवा शिफारस विचार करण्यासाठी राज्य विधिमंडळाकडे पाठवू शकते. राज्य विधानसभेत अँग्लो इंडियनचा एक प्रतिनिधी असावा लागतो. तसा प्रतिनिधी जर निवडून आला नसेल तर एका अँग्लो इंडियनची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. काही घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. या द्विगृही कायदेमंडळामध्ये 12 सदस्यांची नियुक्ती त्या ठिकाणी राज्यपाल त्या ठिकाणी करत असतात. एक 66 सदस्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करावी लागत असते. यामध्ये कला, साहित्य, वाङ्मय, सामाजिक कार्य, विज्ञान क्षेत्रातील प्रगती, सहकारी क्षेत्र यात अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्तीमधून नियुक्ती भराव्या लागतात. अशा नियुक्त्या करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. त्यांना राज्यनियुक्त सदस्य असे म्हणतात. निवडणूक आयोगाने एखाद्या प्रतिनिधीची अपात्रता घोषित केल्यास त्यावर कृती करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य विद्यापीठ किंवा इतर आयोगाच्या कार्याचा वार्षिक अहवाल चर्चेसाठी विधिमंडळात पाठवण्याचा अधिकार देखील राज्यपालांना आहे. यातील बहुतेक अधिकारांचा वापर करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला, सूचना विचारात घेतल्या जात असतात. कारण राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असून मुख्यमंत्री हे वास्तविक कार्यकारी प्रमुख असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. अशा स्वरूपाचे राज्यपालांना विधिमंडळात्मक कामकाज त्या ठिकाणी पार पाडावे लागत असताना आपल्याला दिसून येते. यानंतर कार्यकारी स्वरूपाचे अधिकार संपूर्ण देशाचा कारभार जसा देशाच्या राष्ट्रपतीच्या नावाने चालत असतो तशाच स्वरूपामध्ये त्या घटक राज्याचा राज्यकारभार त्या राज्यपालांच्या नावाने चालत असलेला आपल्याला दिसून येतो. राज्यघटनेनुसार राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हातात असते.
तो स्वतः या सत्तेचा वापर करतो किंवा मुख्यमंत्र्याकडून करून घेतो. मुख्यमंत्र्याचा सल्ला हा राज्यपालांना मानावा लागतो. राज्यपालांच्या कार्यकारी स्वरूपाच्या अधिकारात पुढील कार्यांचा समावेश त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतो. सर्वप्रथम मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. ज्या बहुमतवाल्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी बनत असतो अशा प्रमुख व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याचा अधिकार राज्याच्या राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेला दिसून येतो. आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देखील काय राज्यपालांना मिळालेला आपल्याला दिसून येत असतो. राज्यात निवडणुका संपल्यावर विधानसभेतील बहुमत प्राप्त राजकीय पक्ष राज्यपाला एका नेत्याची निवड करतात. त्यांचे नाव राज्यपालाकडे पाठवले जाते. त्यांची मुख्यमंत्री या पदावर नियुक्ती राज्यपाल करीत असतात. नंतर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्री नियुक्त करीत असतात. या सर्वांना राज्यपाल गुप्ततेची शपथ त्या ठिकाणी देत असताना आपल्याला दिसून येते. हे सर्व अधिकार औपचारिक असले तरी दोन प्रसंगी राज्यपाल स्वतःचे खास अधिकार संसद विधिने वापरत असताना आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे विधिमंडळात जेव्हा कोणालाच बहुमत नसेल तेव्हा स्वतःच्या मर्जीनुसार कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री पदावर करू शकतात. दुसरे, राष्ट्रपतींना अहवाल पाठवून राज्यात 356व्या कलमाचा वापर करण्याची शिफारस करणे. नेमणुकीचे अधिकार आहेत, तसे बडतर्फीचेही अधिकार आहेत. मुख्यमंत्र्याने एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करा असे सूचित केले तर राज्यपाल त्या मंत्र्याला बडतर्फ करतात. घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यास मुख्यमंत्री अयशस्वी ठरले तर त्यांनाही बडतर्फ करण्याचा अधिकार त्या राज्यपालांना त्या घटक राज्यापुरते मिळालेला आपल्याला दिसून येतो. याबरोबरच लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, लोकसेवा आयोगाचे इतर सदस्य, राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य वित्त आयोग, मागासलेल्या जातींसाठीचे आयोग यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा देखील अधिकार राज्यपालांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. राज्य कारभाराच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणतीही माहिती मंत्र्याकडून कोणत्याही वेळी मागवण्याचा अधिकार त्या राज्यपालांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. राज्यातील जे विद्यापीठांचे कुलगुरू आहेत त्यांची नेमणुकी देखील राज्यपाल करत असतात. याशिवाय अनेक सिनेट MC मेंबरांची निवड राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्या ठिकाणी करत असते. अशा स्वरूपाचे अनेक कार्यकारी स्वरूपाचे अधिकार देशाच्या राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून येतात. या दोन्ही अधिकाराबरोबरच अर्थविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून येतात. या अर्थविषयक अधिकारामध्ये धनविधेयक अंदाजपत्रक सभागृहात मांडण्यापूर्वी राज्यपालांची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागत असते. धनविधेयक मंजूर झाल्यावर त्यावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत संचित निधीतून खर्च करण्याचा देखील अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपाचे अर्थविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार राज्यपालांना मिळालेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय काही न्यायालयीन कार्य देखील राज्यपालांना त्या ठिकाणी करावे लागत असतात. जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय या न्यायालयामधील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार देखील राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कमी करण्याचा किंवा शिक्षेचे स्वरूप बदलण्याचा, माफी करण्याचा अधिकार देखील राज्यपालांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. राज्य शासनाच्या अधिकार क्षेत्रातील न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भातील कार्य करणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण कामे राज्यपाल त्या ठिकाणी पार पडत असतात. याशिवाय राज्यपालांना ते काही विशेष अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिले आलेले आपल्याला दिसून येतात. काही प्रसंगी स्वतः विवेक बुद्धीने असे अधिकार राज्यपाल त्या ठिकाणी वापरत असतात. त्याला स्वविवेकाधीन अधिकार असे म्हणतात. घटनात्मक तरतुदीनुसार राज्याने केंद्राच्या आदेशाचे पालन करावे हे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे राज्य सरकार कार्य करते की नाही याबद्दलचा अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, राष्ट्रविरोधी कारवाया, विधिमंडळातील बहुमताचा प्रश्न, मागासलेल्या जाती जमातींच्या विकासाचा प्रश्न इत्यादी बाबतीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असते. राज्यपाल सर्व परिस्थितीची कल्पना स्वतःच्या अखत्यारीत राष्ट्रपतींना देत असतात.
राज्यातील सरकार विसर्जित करण्याचा, विधानसभा स्थगित करण्याचा 356व्या सल्ला राज्यपाल राष्ट्रपतींना देत असतात. राज्यपाल हे राष्ट्रपती आणि केंद्र शासन यांचे प्रतिनिधी असतात. दुवा म्हणून कार्य त्या ठिकाणी करत असतात. याशिवाय अनेक किरकोळ स्वरूपाचे काम त्या ठिकाणी राष्ट्रपतींना करावे लागत असतात. प्रदेशातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, त्यांना खानपान देणे, राज्यात होणारे सत्कार समारंभ, राष्ट्रीय कार्यक्रम यात उपस्थित राहून मार्गदर्शन करणे इत्यादी स्वरूपाचे काम त्या ठिकाणी पार पाडावे लागत असतात. अशा स्वरूपाचे राज्यांच्या राज्यपालांना जसे राष्ट्रपतींना नामधारी प्रमुख जरी असले तरी काही अधिकार अत्यंत महत्त्वपूर्ण असतात किंवा एक देशाचा प्रमुख म्हणून जसे त्यांना अधिकार असतात तसे राज्यपाल हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना काही अधिकार, कार्यकारी स्वरूपाचे अधिकार मिळालेले आहेत. काही कायदेविषयक अधिकार आहेत, अर्थविषयक अधिकार आहेत आणि काही विशेष विवेकाधीन अधिकार देखील राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. अनेक किरकोळ स्वरूपाच्या त्या ठिकाणी अधिकार आहेत. किरकोळ स्वरूपाचे म्हणण्यापेक्षा पाहुण्यांचं स्वागत करणे, एखादा समारंभाला आवर्जून हजेरी लावणे, विद्यापीठांचा पदवीदान समारंभ असेल किंवा महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ असेल, अशा महाविद्यालयांच्या समारंभ प्रसंगी उपस्थिती लावण्याचा किंवा प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपाचे अधिकार राज्यपालांना घटनेने दिलेले आपल्याला दिसून येतात. आज या ठिकाणी राज्यपाल पदाची रचना, त्यांची शपथ घेण्याचे कार्य, वेतन इत्यादी आणि कार्यावर देखील आपण या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेले जे काय भाग आहे तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.